नमस्ते, मी सुरेखा ज्ञानेश पवार. तुम्हा सर्वांचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये स्वागत करते. आजच्या व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत कास पठार, जे व्हॅली ऑफ फ्लॉवर या नावाने जगप्रसिद्ध आहे. कास पठार महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात असून 1,40,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणाऱ्या पश्चिम घाटातील एक प्रसिद्ध जैवविविधता असणारे ठिकाण आहे. ते सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील पर्वतावर वसलेले आहे. फुलं हा माझा वीक पॉइंट आहे. चला तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया. पुणे ते कास पठार हे 136 किलोमीटर अंतर आपण 2.5 ते 3.5 तासात पार करू शकतो. पावसाळ्यात कास पठारचं सौंदर्य जिवंत होतं ते या काळात उमलणाऱ्या मनमोहक फुलांमुळे. कास पठारला भेट देण्याचे नियोजन करताना वेळ महत्वाची आहे. फुले बहरण्याचा मुख्य हंगाम ऑगस्टमध्ये सुरू होतो आणि ऑक्टोबर मध्यापर्यंत चालू राहतो. या कालावधीत फुले हळूहळू त्यांचे रंग बदलत असतात. तुम्ही पिवळ्या आणि जांभळ्यापासून गुलाबी आणि पांढऱ्या रंगात मंत्रमुग्ध करणारे बदल पाहू शकता, कारण फुलांच्या विविध प्रजाती त्यांच्या सौंदर्याचे प्रदर्शन करत असतात. सध्या शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांसाठी ऑनलाईन बुकिंग करणे अनिवार्य आहे. गर्दी टाळण्यासाठी दररोज भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या 3,000 पर्यंत मर्यादित केलेली आहे. ऑनलाईन बुकिंगच्या सुविधेमुळे कास पठार यात्रेचे नियोजन करणे सोपे झाले आहे. लांब रांगांचा त्रास किंवा तिकीट उपलब्धतेबद्दल अनिश्चितता यापासून मुक्तता झाली आहे. सध्या या पठारावर टोपली कारवीची जांभळ्या रंगाची फुले खूप मोठ्या प्रमाणावर उमललेली आहेत. कास पठारावर सध्या आपल्याला प्रति व्यक्ती ₹150 असे तिकीट काढावे लागते. विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत आहे. विद्यार्थ्यांना ₹40 मध्ये प्रवेश मिळतो, परंतु त्यासाठी त्यांच्याकडे आयडेंटिटी कार्ड असणे आवश्यक आहे. शनिवारी आणि रविवारी सवलत मिळत नाही. कास पठार हे सातारा शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे, तसेच महाबळेश्वर पासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. कास पठारावर 850हून अधिक प्रकारच्या फुलांच्या प्रजाती आढळतात आणि याचमुळे युनेस्कोने 2012 मध्ये सेंट पीटर्सबर्ग, रशिया येथे आयोजित जागतिक वारसा समिती दरम्यान कास पठाराची जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून घोषणा केली. कास पठाराच्या नावामागे 2 कथा आहेत. आजूबाजूच्या जंगलात आढळणाऱ्या कास वृक्षावरून आज कास पठार हे नाव पडले, अशी एक कथा आहे आणि दुसरी कथा अशी आहे की कासाचा अर्थ प्रादेशिक भाषेत तलाव असाही होतो आणि पठारावरील प्रमुख कास तलावाच्या उपस्थितीमुळे त्याचे नाव कास पडले आहे. या तलावामध्ये छोट्या छोट्या कुमुदिनी खूप मोठ्या प्रमाणावर येथे या काळात बहरतात आणि हे इथलं खास वैशिष्ट्य आहे. 2012 मध्ये कास पठारला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केल्यापासून आजपर्यंत असंख्य पर्यटक कास पठाराला भेट देत आहेत. संपूर्ण हंगामात पर्यटकांकडून गोळा केलेले पैसे तेथे काम करणाऱ्या गावकऱ्यांच्या संगोपनासाठी आणि वेतनासाठी वापरले जातात. मिळालेल्या एकूण उत्पन्नाचे वाटप कास पठारच्या सुधारणेसाठी आणि आसपासच्या 6 गावांच्या प्रगतीसाठी केले जाते. कास पठारावरील फुले पाहण्यासाठी आपल्याला खूप चालावे लागते, त्यामुळे आपल्या पायांची काळजी घेण्यासाठी आरामदायक शूज घालूनच या पठारावर या. आणि हो, एवढं अंतर चालल्यानंतर भूक लागणं तर साहजिकच आहे. म्हणून या कुमुदिनी तलावाच्या शेजारच्या गावातील गावकरी महिला जेवण घेऊन बसलेल्या असतात. त्यांच्याकडे अगदी गावातील पिठलं, भाकरी, चटणी असते. त्याचा आस्वादही नक्की घ्या. कास पठार प्रसिद्धीमध्ये आल्यापासून वर्षानुवर्ष पर्यटकांचे लोंढे कास पठारकडे वाढत आहेत. पण हा हंगाम 20 ते 25 दिवसांसाठीच असतो. पूर्वी प्रति महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या पठारावर अनेक मनमोहक दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. कास हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे.
पठाराची समुद्र सपाटीपासून उंची 1000 ते 1250 मीटर आणि क्षेत्रफळ अंदाजे 10 चौरस किलोमीटर आहे. या पठारावर 280 फुलांच्या प्रजाती व वनस्पती, वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून 850 प्रजाती आढळतात. येथे नष्ट होण्याच्या मार्गावर असलेली 280 पुष्प प्रजातीपैकी 39 प्रजाती आढळतात. 59 जातीचे सरपटणारे प्राणी येथे आढळतात. कासला हॉटस्पॉट हे नाव दिल्याने या पठाराच्या परिसरात मानवी हस्तक्षेप वाढला आहे. पर्यटकांचा ओघ प्रचंड प्रमाणात वाढल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. वन विभागाने नियंत्रणासाठी विविध उपाय केलेले आहेत. शुल्क वाढ केल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरलेली आहे, परंतु हे ठिकाण एका नंदनवनापेक्षा कमी नाही. कास पठारावर आढळणाऱ्या फुलांपैकी मोठी सोनकी, वायतुरा, पांढरा सापकांदा, सोमाडा, कंदील पुष्प, मुसळी, आभाळी, भारंगी, दीपकडी, दवबिंदू, गवती दवबिंदू, कासा, टूथब्रश ऑर्किड, छावर, उंद्री, अंजनी, अबोलिमा, निलिमा, कुमुदिनी, निसुर्डी, पिंड, पानेर, छोटी सोनकी, कवळा, सीतेची आसवे, हलुंडा, काटे रिंगणी अशी कितीतरी फुलं इथं आपल्याला पाहायला मिळतात. हे पठार साधारणपणे सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत खुले असते. 7 वर्षातून एकदाच फुलणारी टोपली कारवीची फुले यावर्षी उमललेली आहेत आणि त्यामुळेच या पठारावर जिथे पाहावे तिथे आपल्याला फुलंच फुलं दिसत आहेत. पावसाळ्यात येथील वाटा ओलसर आणि घसरड्या होतात, त्यामुळे सुरक्षिततेसाठी आरामदायक आणि स्लिप रेजिस्टंट बूट घालणे आवश्यक आहे. निसर्ग सौंदर्य टिकवण्यासाठी फुलं तोडणं, कचरा टाकणं आणि वन्यजीवांना त्रास देणं आपण टाळलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे प्लास्टिकचा वापर आपण इथे केला नाही पाहिजे. कास पठार परिसर हा नैसर्गिक सौंदर्याचा अनमोल ठेवा आहे आणि याची थोडीशी जबाबदारी आणि संरक्षण करण्यासाठी आपण सुद्धा अशा पद्धतीनं मदत करू शकतो. या दिवसात दुपारी कडक ऊन असते, त्यामुळे टोपी, छत्री तुमच्याबरोबर अवश्य घेऊन या. तसेच संध्याकाळी जोरदार पावसाला सुद्धा सुरुवात होते, त्यामुळे रेनकोट, वॉटरप्रूफ जॅकेट सुद्धा आपल्याबरोबर नक्की असू द्या. रंगीबेरंगी फुलांनी बहरलेलं विशाल गवताळ पठार आणि मागे पसरलेले भव्य पश्चिम घाटाचे पर्वत. तुम्ही निसर्गप्रेमी असाल, छायाचित्रकार असाल किंवा केवळ शांततेच्या शोधात असाल, कास पठार तुमच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव असेल. पाऊस कमी झाल्यावर आणि वातावरण आल्हाददायक असताना फुलांचा बहर अधिक खुलतो, ज्यामुळे कास पठाराच्या सौंदर्याचा पुरेपूर आनंद घेता येतो. पावसाच्या सरींमध्ये चालत असताना किंवा पठाराच्या किनारी उभं राहून समोर पसरलेला फुलांचा गालिचा पाहताना निसर्गाची जादू अनुभवता येते. योग्य वेळी आणि योग्य तयारीसह भेट दिल्यास कास पठाराचा हा अनोखा अनुभव अधिकच अविस्मरणीय ठरतो. कास पठारावर ठिकठिकाणी असे सेल्फी पॉइंट तयार करण्यात आलेले आहेत. तिथे सेल्फी काढायला विसरू नका. येताय ना मग कास पठार पाहायला? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.